मागला येऊन चिकाटला। आता तुम्ही मला म्हणणार ह्यो काय विषय आहे, तर ह्यो विषय सांगायलाच ह्यो विषय आहे, म्हणजे ह्यो विषय हार्ड आहे. काय म्हणता विषयाचं पब्लिक, तर आमच्या गावातच भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलेलं आणि नियोजन केलेलं पैलवान ग्रुप पनमरे वाद आणि बैलगाडी शर्यत आहे म्हणल्यावर नाद ह्यो नादच असते. कसं आहे माहिती का, पब्लिक एकदम डेगानच होतं, त्यात विषय हार्डच पब्लिक आणि त्यात पैलवान ग्रुपनं ठेवलंय म्हणजे काय विषयच नाही. पैलवान तात्या इंगळे, पैलवान विनायक बागडे आणि पैलवान ग्रुप पनमरे वाद यांच्या निदर्शनाखाली एकदम टॉप लेवल असं मैदान पार पडलं आणि त्यात काही विषयच नसतो. आपल्या मैदानावर सप्त हिंद केसरी भारत पण आले, त्याच्यामुळे भारतचा लक्षात लगेच फेरा चालू झाला बघा आणि भारतनं लक्षात लगेच बाजी मारली आणि भारत गटपात झाला आणि पैलवान केसरी 2025 एकदम टॉप लेवल मध्ये चालू होतं. तुम्हाला तर माहितच आहे बैलगाडी क्षेत्र आहे, बैलगाडी शर्यत आहे म्हटल्यावर दांगा एवढं संघटन असतो, त्यात काही विषय नसतात. लक्षात लगेच सेमी फायनल 1 साठी पण सुरुवात झाली. या मैदानात एक एक बैल असा होता की झेंडा बसणं तिचं लक्ष हटत नव्हतं. झेंडा पडला की नुसता डोळा उडवीत जायचा, त्यात काही विषय नसतो, कारण की बैलगाडी आहे म्हटल्यावर त्यात काही विषयच नाही. तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या गावातला विषय असतोय की बैलगाडी असली की मग रील स्टार सगळे चालूच असते, ह्याचा व्हिडिओ कर त्याचा व्हिडिओ कर, त्यात काही विषय नसते. मग योगेश पाटीलचा काही वेगळाच विषय होता आणि पैलवान केसरी मैदानाचं हे 3रं वर्ष होतं, त्याच्यामुळे मैदान एकदम टॉप लेवल पार पडलेलं, त्यात काही विषय नव्हता. आणि त्याच्यानंतर पैलवानने ठेवलंय म्हटल्यावर पैलवानांचा सगळ्या दांगा निवड चालूच असते. पार्ट 2 बघायचं असेल तर आपल्या भावाला जाता जाता नक्कीच फॉलो करून जावा.